एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर शिवनेरी नगरात प्रवीण वर्माच्या दगडाने केलेल्या खुनानंतर काही तासातच पोलिसांनी शुभम पाटील उर्फ पप्पूला बेड्या ठोकल्या। न्यायालयाने 8 दिवसांची कोठडी सुनावली। शिवनेरी नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात 26 वर्षीय प्रवीण अशोक वर्मा याच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती। घटनेनं परिसरात खळबळ उडाली। उल्हासनगर पोलिसांनी तपासाला गती देत अवघ्या काही तासात आरोपी शुभम पाटील उर्फ पप्पू याला अटक केली। त्याला न्यायालयात हजर केलं असता 8 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। अधिक तपास सुरू आहे। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना घडलेली आहे। यामध्ये यातील मुख्य आरोपी आणि यातील मयत यांचे वाद होऊन सदरचा प्रकार घडल्याचं निष्पन्न होत आहे। यामधील आरोपी जो आहे तो काल रात्री आम्ही अटक केलेला आहे आणि त्याला आज माननीय न्यायालयासमोर हजर केले असता 8 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड जे आहे ते उल्हासनगर पोलिसांना मिळालेली आहे। पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। यामध्ये आणखी काही इतर लोकांचा सहभाग आहे का या दृष्टीने ही चाचपणी सुरू आहे। उल्हासनगर तपास पथकातले अधिकारी कर्मचारी जे आहेत ते याचा तपास करत आहे। यातील मयत जे आहे याच्यावरती या अगोदर काही गुन्हे आहे, रेकॉर्डवरचा तो गुन्हेगार आहे आणि वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचं निष्पन्न होतं। संबंधित आरोपी ची या अगोदर कुठलाही गुन्हा त्यांच्या रेकॉर्डवरती नाही आहे, परंतु संबंधित जो पाटील म्हणून आरोपी आहे त्याचा पूर्ण रेकॉर्ड चेक केला असता पहिलाच गुन्हा जो आहे तो केल्याचं निष्पन्न होतं।